दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक रोड पोलीस ठाण्यामधील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार विशाल कुवर व समाधान वाजे यांना गोपनीय माहिती मिळाली की नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक संशयित इसम हा पिस्टल घेऊन कदम कंपाऊंड जवळ वासवानी ब्रँडी हाऊसच्या मागे नाशिक रोड इथं फिरत असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली होती। सदर सूचनेप्रमाणे गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कदम कंपाऊंड जवळ वासवानी ब्रँडी हाऊस मागे साध्या वेशात जाऊन सापळा रचला होता। सदर ठिकाणी संशयित हालचाली करीत असल्याचं जाणवलं। त्यास पोलीस पथकानं पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जात असताना त्याचा पाठलाग करून मोठ्या शितापीनं त्यास ताब्यात घेतलंय। त्याचं नाव व पत्ता विचारला असता आदिल नमील सय्यद व 39 वर्ष राहणार गोसावीवाडी सुभाष रोड अंजुमन शाळा जवळ नाशिक रोड असं सांगून त्याच्या अंगझडतीमध्ये 30,000 रुपये किमतीचे एक देशी बनावटीचं पिस्टल मॅगझिनसह व 500 रुपये किमतीचं एक जिवंत काडतूस असा एकूण 30,500 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय। आरोपीतास ताब्यात घेऊन गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार विशाल कुवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार नितीन भांबरे हे करीत आहेत। सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, बडेसाहेब नाईकवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी तसंच गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार नितीन भांबरे, नाना पालसरे, अजय देशमुख, विशाल कुवर, समाधान वाजे, सागर जाधव आदींनी केली। नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध शस्त्र बाळगणारे किंवा विक्री करणारे अशा इसमांवरती कारवाई करण्याचे सक्त आदेश माननीय पोलीस आयुक्त यांच्याकडून प्राप्त झाले होते। त्या अनुषंगाने वेळोवेळी गुन्हे शोध पथक हे गस्त करत होते, कारवाई करत होते। परंतु नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे शोध पथकातील काम करणारे पोलीस अंमलदार विशाल कुवर व पोलीस अंमलदार समाधान वाजे या दोघांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमधील कदम कंपाऊंड वासवानी ब्रँडी हाऊसच्या पाठीमागे एक संशयित इसम हा काहीतरी वस्तू विक्री करण्यासाठी आल्याची बातमी प्राप्त झाली। त्या पद्धतीने त्यांनी ती माहिती माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे यांना दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार नितीन भांबरे व पूर्ण टीम ही त्या ठिकाणी जाऊन थांबली। त्या सापळा रचला। सापळ्या अंतर्गत त्या ठिकाणी एक संशयित इसम मिळून आला। तर त्याचे नाव आहे आदिल जमील सय्यद, वय 39 वर्ष, राहणार गोसाईवाडी सुभाष रोड। याच्याकडे त्याची अंगझडती घेतली असता अंगझडती दरम्यान मध्ये एक देशी बनावटीचं पिस्टल मॅगझिन सह मिळून आलं आहे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड।